की माझी विधानसभा ही विधानसभा कॉस्मोपॉलिटन आहे हे सगळं तुम्हीच लोक सगळ्यांना सांगत असता आणि ती आहे मुळात. म्हणजे सर्व धर्माची लोक इथे राहतात आणि मला असं वाटतं लोकप्रतिनिधी जो असतो त्याने त्याच्या विभागातल्या लोकांना काय हवं, मग ते कुठल्याही धर्माचे असतील तर त्यांचा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं असतं. लोकप्रतिनिधींनी बाहेर वावरताना स्वतःचा धर्म हा पुढे सतत न करता माझ्या लोकांना काय हवं हे बघणं गरजेचं असतं. हा विभाग जवळजवळ 30 ते 35 वर्ष यशवंत जाधव साहेब लीड करतायत किंवा त्याचं नेतृत्व करतायत किंवा इथे काम करतायत. आणि हे काम करत असताना जर आपल्या दिवाळीच्या सणाला आपण जे आपले कार्यकर्ते असतात किंवा आपली लोक असतात आपण त्यांना एक छोटीशी गिफ्ट घरात पोचवतो. मग त्या बहिणींना जर एखादी गिफ्ट जाते आणि मुस्लिम भगिनींना आपण काहीच देत नाही, हा त्याच्या मागचा एक हेतू होता. एक वर्षभरापूर्वी आमच्या डोक्यात ही संकल्पना आली. वर्षभर आम्ही त्याच्यावर काम केलं. सर्वे करू शकता. आम्ही सगळ्यांचे आधार कार्ड, त्यांची नावं, त्यांची लिस्ट, त्यांचा डाटा हे सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर हा बुरका वाटप. कारण मुस्लिम धर्मामध्ये महिलांना जास्तीत जास्त काय प्रिय असतं, नेहमी वापरात काय असतं, तर तो बुरखा आणि तो सन्मान आहे त्यांचा. आणि त्या दृष्टिकोनातून हे वाटप मी केलेलं आहे. माझ्यावर टीका होतीये की काय ते लांगून चालन आम्ही करतोय. गेली अनेक वर्ष मुस्लिम धर्माची कामं आम्ही इथे या विधानसभेत आम्ही करतोय, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला आम्ही त्या बाजूला होतो त्यावेळेला कोविडचा जो काळ होता त्या काळामध्ये रमजान होती आणि रमजानमध्ये प्रत्येक गरीब मुस्लिम धर्माच्या घरामध्ये सेहरी पोचत होती. यशवंत जाधव साहेबांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून इफ्तारी पोचत होती. किंबहुना 1 महिन्याचा उपास त्यांचा झाल्यानंतर, रोजे संपल्यानंतर शिरकुर्मा बनवण्यासाठी जे बनवू शकत नाही, अफोर्ड करू शकत नाही, त्यांच्या घरी प्रत्येकाला 2 लिटर दूध आणि शिरकुर्मा बनवण्याचं जे काय साहित्य असतं ते पोचलं का. तेव्हा आमच्यावर टीका झाली नाही, कारण आम्ही तिकडे होतो म्हणून का. आणि मला विचारायचं आहे की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वतःच्या या शिवसेनेमध्ये ज्या शिवसेनेला त्यांनी जन्म दिला त्या शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्ते आणि इमानी कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे होते. उदाहरणच द्यायचं झालं तर त्यांचे मंत्री होते साबीर शेख. मग त्यावेळेला तो हिंदू धर्म कुठे भ्रष्ट झाला का? नाही. हा हिंदू धर्म किंवा हिंदुत्व म्हणजे काय आहे हे सर्वसमावेशक या हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदू समजला जातो, मग तो कुठल्याही धर्माचा असू दे. आज माझ्या विभागामध्ये साहेब ख्रिश्चन धर्म आहे, बुद्धिस्ट आहेत, तेलुगू आहेत, तमिळ आहेत. या सगळ्यांच्या प्रत्येक सणाला मी तिथे पोचते. याचा अर्थ माझं हिंदुत्व कुठे डॅमेज होतं याचा अर्थ होत नाही. दुसरी गोष्ट की सुषमा अंधारे ज्या माझ्यावर टीका करतायत, यांना शिवसेना किती माहिती आहेत, किती वर्ष झाली, कोण या बाई, ज्या बाईंनी माननीय बाळासाहेब ठाकरेंना अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिल्या, आदित्य ठाकरेंचा उल्लेख घाणेरड्या भाषेमध्ये केला, त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही लावताय. किंबहुना आज आम्ही बघतोय जी महिला आघाडी रणरागिणी म्हणून बाळासाहेबांनी निर्माण केली, ती महिला आघाडी सुषमा अंधारेंची पर्स सांभाळते, त्यांना एक पाण्याची बॉटल उघडून देते. एवढ्या मोठ्या कोण सुषमा अंधारे झाल्या? आणि त्या जर मला किंवा यशवंत जाधव साहेबांना किंवा आम्हाला 40 जणांना गद्दार म्हणत असतील तर मला एक सांगा की त्याही कुठल्या तरी पक्षात होत्या ना. पक्ष बदलणं म्हणजे गद्दार आहे का? आणि मी तर पक्ष बदलला नाही, आजही मी शिवसेनेत आहे. त्या शिवसैनिक आहेत का मूळच्या? नाही. त्या म्हणतात बाळासाहेबांनी त्यांच्या हातामध्ये झेंडा दिला. कधी दिला, कुठल्या साली दिला? आणि ज्या व्यक्तीने तुमच्या दैवताला इतक्या अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिल्या होत्या त्या दैवताचा अवमान करून तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावताय आणि त्या तुमचं नेतृत्व करतायत, हे तुम्हाला कितपत पटतंय? आज हे लोक मुस्लिम धर्माचा यांनी वापर केला. मी आणि यशवंत जाधव साहेब छाती ठोकपणे सांगतो, हो आम्ही मुस्लिम धर्मावर सुद्धा प्रेम करतो, आमच्या विभागात राहणाऱ्या प्रत्येक धर्मावर प्रेम करतो. एकनाथ शिंदे वारंवार असं म्हणतात की बाळासाहेबांच्यांनी आनंद दिघेंचे विचार जे आहे हिंदुत्वाचे आम्ही पुढे नेतो
आणि त्याच वेळी अशी तुम्ही कार्यक्रम हाती घेता, हे योग्य तुम्हाला वाटतं का? कारण तुमच्यावरती त्या कार्यक्रमामुळे प्रश्न उपस्थित केले जातात. कारण एकीकडे तुमचा पक्ष जो आहे तो हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे असं तुम्ही बोलता आणि असे कार्यक्रम घेता, असा प्रश्न उपस्थित. मला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे की यशवंत जाधव साहेब जेव्हा स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, ईदे मिलादू नबीची जी जुलूस निघतो, या जुलूससाठी त्यांनी 2 करोडची तरतूद दर वर्षाला केलेली होती. ती तिकडे असताना केली होती ना, मग त्यावेळेला का प्रश्नचिन्ह त्याच्यावर आला नाही का? त्यावेळेला मुस्लिम समाजाचे मतदान तुम्हाला हवं होतं म्हणून का? आणि आज आम्ही विरोधात आहोत तर आम्ही मुस्लिम समाजाच्या महिलांचा सन्मान करून एक बुरखा दिला, बुरखा वाटप केलं, तर त्याच्यामध्ये एवढं वावगं वाटण्यासारखं काय? गेल्या वर्षी मी ईदे मिलादुनबीच्या ट्रकवर त्या याच्यावर होते, माझ्यावर तेव्हा का टीका झाली नाही? किंवा मी स्वतः कोविडमध्ये स्वतः फिरत होते, मुस्लिम समाजाला भेटत होते, इतर समाजांना भेटत होते, त्यावेळेला माझ्यावर टीका का झाली नाही? आज हे लोक दलित समाजाचा यांना पुळका आल्यासारखं दाखवतायत. मला सांगा, 2019च्या आधी यांच्यापैकी कोण महापरिनिर्वाणाच्या दिवशी 6 डिसेंबरला जाऊन बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालेले आहेत का? मग यांना कुठला दलित समाजाचा पुळका आहे? मला म्हणायचंय की माझ्या विभागामध्ये राहणारी जी जनता आहे, जो समाज आहे, मग त्या प्रत्येक समाजाचा सन्मान करणं, त्यांच्या धर्माच्या कुठल्या गोष्टीला त्यांनी मला बोलावलं किंवा त्यांच्या असणाऱ्या गरजा किंवा मला त्यांना काहीतरी द्यायचंय तर त्यांच्या धर्माला साजेसच मी देणार ना. आता जैन धर्म जो आहे माझ्या विभागामध्ये मोठ्या समाजात आहे, जैन धर्माच्या त्यांच्या दीक्षांना मी जाते, त्यांच्या वरघोड्याला मी जाते, त्यांच्या प्रत्येक पारायणाला मी जाते. म्हणजे माझं हिंदुत्व कुठेतरी डॅमेज झालं असं अर्थ होतो का? आणि सुषमा अंधारेने तर त्याच्यावर बोलूच नये, हिंदुत्वावर सुषमा अंधारेने बोलू नये, कारण हिंदू धर्माचा एक भाग जो वारकरी समाज आहे, या वारकरी समाजाचा सुषमा अंधारेने अतिशय घाणेरड्या शब्दात अपमान केलेला आहे. आणि असं म्हटलं सुषमा अंधारेने की आगामी विधानसभा जी आहे ती कुठेतरी तुम्ही हरू शकता, म्हणून मतांचं सांगून चालन तुम्ही करताय. जे लोकसभेमध्ये तुम्हाला मतं जी आहेत ती तुमच्याच विधानसभेत कमी पडली होती आणि त्यामुळे हे सगळे प्रकार करताय तुम्ही. मला असं वाटतं त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेचा अभ्यास करावा, शिवसेनेचा अभ्यास करावा, कारण हा जो निरेटिव्ह चालू होता हा केवळ भायखळा विधानसभेत नव्हता, हा पूर्ण भारतभर झाला आणि त्याचाच इम्पॅक्ट भायखळ्यामध्ये झाला. याचा अर्थ मुस्लिम समाज माझ्यावर प्रेम करत नाही असा नाही. ते छातीटोकपणे पुढे येऊन सांगू शकतात का? जर तसं असतं तर वक्फ बोर्डाचा जो आता प्रश्न जे बिल आलं लोकसभेमध्ये, त्यावेळेला मास बायकॉट 9 जणांनी का केलं? जर ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात त्या लोकांचे प्रश्न तुम्ही त्याच्या बाबतीत आयदर त्यांच्या बाजूने किंवा